मंडळी शेवटपर्यंत बातमी बघा। एसटीची मोठी बातमी अशी की प्रवाशांना सूचित करण्यात येते की चालक कॅबिनमध्ये विना परवानगी प्रवेश करण्यात सक्त मनाई आहे। तसेच कोणत्याही प्रकारचे सामान चालक कॅबिनमध्ये ठेवण्यात येऊ नये असे आगार व्यवस्थापक इमामवाडा आगार नागपूर यांनी सूचना प्रकाशित केल्यात। मंडळी बातमी शेवटपर्यंत बघा। एसटीची आणखी एक बातमी अशी की एसटीने एक परिपत्रक जारी केले होते। त्यामध्ये विषय आहे प्रवास भाडे वसूल न करणे व तिकीट न देणे या अपहार प्रकरणाबाबत। याविषयी या परिपत्रकामध्ये खूप सारी माहिती आहे। तुम्ही व्हिडिओ थांबवून ही माहिती वाचू शकता। मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। दुसरी एक मोठी बातमी अशी की एसटीने आणखी एक परिपत्रक जारी केले आहे। त्यामध्ये विषय आहे नवीन अँड्रॉइड ETI मशीनद्वारे UPI पेमेंट बाबत। हेही परिपत्रक आपण व्हिडिओ बंद करून पाहू शकता। त्याचबरोबर एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी खूप मोठी बातमी अशी की व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। विभागीय कार्यशाळा नाशिक जोरदार आगमन साखळी उपोषणासाठी। सतीश मेटकरी यांना उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सेवा शक्ती संघर्ष या संघटनेच्या वतीने नाशिकमध्ये साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे। तेथे जोरदार उपोषण चालू आहे, तेही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर। मंडळी शेवटपर्यंत बातमी नक्की पहा। दुसरी मोठी बातमी असे की सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य यांच्या लेटर पॅडवर एक निवेदन देण्यात आलेले आहे। हे निवेदन माननीय जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्या मार्फत देण्यात आलेले आहे। विषय आहे राप महामंडळातील कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगासह 16 आर्थिक मागण्यांची सोडवणुकीकरिता सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे दिनांक 2/1/2024 पासून सुरू झालेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा असल्याबाबत। यामध्ये असे आहे की राप महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या 16 आर्थिक मागण्यांची सोडवणूक करण्याकरिता माननीय सरचिटणीस यांनी पुकारलेल्या आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा देत असून त्याकरिता परभणी विभागातील कर्मचारी दिनांक 19 जानेवारी 2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे बेमुदत साखळी उपोषण करणार आहेत। माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की एसटी कामगारांना 7वा वेतन आयोग लवकरात लवकर लागू करावा व मन मोठं करून चांगली बातमी लवकर द्यावी। मंडळी या मोठ्या बातम्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा व सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।